हे उद्यान वीर जिजामाता उद्यान म्हणून भोसले उद्यान म्हणून फेमस आहे आणि त्याला राणीची बाग म्हणजे आम्ही तर लहान असताना राणीची बागच आजही आम्ही बोलताना राणीच्या बागेत आणि त्या राणीच्या बागेत डॉक्टर त्रिपाठी इथे वर्किंगमध्ये चांगल्यापैकी आहेत. त्याप्रमाणे आमचे डीएमसी आंबी इथे तक्रारी प्राप्त झाल्या. कालच एका मुलाला 3 टाके पडली. प्रशांत मुंडे म्हणून अगदी मला वाटतं 5-6 वर्षाचा असेल आणि त्या घसरगुंडीवर जाऊन काहीतरी पत्रा निघालाय ते आता लगेच ते रिपेअर करतायत कारण ते कळलं नाही. पण आता इन्सिडेंट घडल्यानंतर पुन्हा असा घडू नये म्हणून आपण आलेलो आहे. त्याचप्रमाणे हा जो कॅन्टीनचा जो प्रिमायसेस आहे त्या प्रिमायसेसमध्ये काही आपण टेबल आणि ते मोठ्या लादीच आहे त्याचा कॉर्नर लागून एका मुलाचा 2 महिने आता होत आले. पहिले त्याच्या आई वडील मामा वगैरे पहिलं त्याच्या डोळ्यावर ऑपरेशन 3 झाली अजून होणार आहेत. एक डोळा पूर्ण त्याचा गेलेला आहे कारण त्याचा रेटिना हल्लेला आहे. सगळं हल्लेलं आहे आणि 18 वर्षापर्यंत त्याला पूर्ण डोळा बंद ठेवून एका डोळ्याला मोठा जाडा तो भिंगाचा म्हणतो ना आपण तो चष्मा त्याला लागणार आहे आणि त्याचा डोळा बऱ्यापैकी गेलाच आहे म्हणजे गेला म्हणायला हरकत नाही. लहान मुलगा आहे आणि अशा काही गोष्टी पुन्हा घडू नये काळजी घेतली पाहिजे कारण सरांच्याकडे इथले असलेले सिक्युरिटी इथला असलेला सुपरविजन इथला कळवतात असं नाही. मग आम्ही काही सूचना दिलेत त्या पण त्या आता वर्किंगमध्ये आणतील. अँब्युलन्स असली पाहिजे फर्स्ट एड बॉक्स असला पाहिजे थर्ड पार्टी इन्शुरन्स असला पाहिजे वगैरे या सगळ्या सूचना दिल्या. त्याचं पत्र आजच आमचा साईनाथ दुर्गे देतोय माझ्याकडनं करून. त्यामुळे प्रशासनाला कळावं आणि प्रशासन अलर्ट आहे नक्कीच कारण सगळ्या गोष्टी त्या पाहतायत चांगल्यापैकी करण्याचा प्रयत्नही करतायत. परंतु जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते जर असे मस्तीत वागतील लक्ष देणार नाही तर मात्र नुसतं बोलून नाही चालणार. यांना वटणीवर आणावं लागेल आणि त्यासाठी आपण आलेलो आहे. ज्या मुलाचं आता घडलंय ते कम्पन्सेशन या कॉन्ट्रॅक्टरनी दिलं पाहिजे ही त्या लोकांची मागणी पण आहे आणि ती मागणी रास्त आहे. म्हणजे असं नाही तुम्ही हॉस्पिटललाच द्या कारण तो मामाकडे आला. मामा साध्या फॅक्टरीमध्ये काम करतोय. आता मामाकडे आला तर त्याला केवढी मोठी सजा. तर ते आम्ही अधिकाऱ्यांना पण सांगितलंय कॉन्ट्रॅक्टरला पण सांगतोय की तुम्ही हॉस्पिटलला तरी त्यांना मदत करा. आणि 1000 मुलं इथे येतात हजारोनी पण एखाद्या मुलाच्या आयुष्यात असं काही घडत असेल तर ते घडलं नाही पाहिजे कारण ही मुलांच्या आवडीची राणीची बाग आहे. आणि या राणीच्या बागेत आम्ही जेव्हा पेंग्विन आणलं तर आमच्यावर केवढ्या मोठ्या टीका झाल्या. आज 7 पेंग्विनचे 21 झाले आणि त्याचा निधी रेव्हेन्यू पण वाढतोय. उलट त्यांच्यामुळे जास्त वाढतोय. त्याच्या आधी पण आपण जिराफ आणायचंय लायन आणायचंय हे सगळं पत्रव्यवहार होऊन पूर्ण प्रोसेस पण झालेली आहे. म्हणजे कोणीतरी पत्र दिलं म्हणून आता प्रोसेस नाही होत आहे. ही प्रोसेस ऑलरेडी 5 वर्षापूर्वी 4 वर्षापूर्वी झालेली आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचं आपलं शहर आहे आणि या राणीच्या बागेमध्ये वीर जमात उद्यानामध्ये अनेक विद्यार्थी येत असतात जेणेकरून त्यांना निसर्ग असेल किंवा प्राणी असेल याची आवड असते. मात्र आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर आणि अशा घटना घडतात एका विद्यार्थ्याचं पूर्ण आयुष्यच निकाम झाल्यासारखं झालं. एक डोळा म्हणजे खूप मोठी किंमत आहे. फक्त कंत्राटदारावर कारवाई कंपेन्सेशनने या गोष्टी भरून मिळणार का किंवा एखाद्याचा मृत्यू झाला की त्याला कारवाई करणार तरी त्याच्यावर काय यादीत टाकणार त्यांनी काही घटना त्याची तर काय होणार का? नाही मुळामध्ये आम्ही जेव्हा तक्रार केली पत्राची दखल नाही घेतली गेली म्हणून तर यावं लागलंय. हे मत सगळ्यांनी समजायला पाहिजे. आम्हाला कळतंय हजारो मुलं येतात अगदी लाखाच्या घरात महिनाभराचा मुलांचा आहे पण लाखामध्ये पण जेव्हा एखाद्यावर असा प्रसंग येतो तर तो अख्ख्या घराला उद्ध्वस्त करणारा प्रसंग आहे आणि त्याच्यावरती प्रशासनाने पक्का फोकस केला पाहिजे आणि परत होता कामा नये. आता तो इन्सिडेंट घडून गेलाय त्याला त्या पद्धतीने सपोर्ट तर झालाच पाहिजे बीएमसी कडनं कारण काय मुंबईतला नाहीये
तो पण मुलगा बाहेरून आलेला आहे. बाहेरून म्हणजे मला वाटतं ठाण्यामधून एक खोपोलीमधनं, कालचा होता तो खोपोलीतनं आलाय. त्याला 3 टाके पडले. म्हणजे अशा पद्धतीने होत असेल तर लक्ष दिलं पाहिजे. सुपरविजन आणि इथले असलेले सिक्युरिटी वगैरे हे नम्र असले पाहिजे. कारण पालक लहान मुलांना घेऊन येतात, त्या लहान मुलांच्या समोर त्या पालकांचा इन्सल्ट कराल आणि जर मग हातापायी झाली तर ती होऊ नये आणि ती करायचीच नाही, यासाठी आम्ही आहोत. ताई, आता सुद्धा बघितलं तुम्ही की तिथं वायरी रस्त्यावर म्हणजे उघड्यावरती पडल्या होत्या, लहान मुलं आले असतील. समजा जर कंत्राटदाराची चूक असेल किंवा या संपूर्ण मी पत्र देते. चौकशी करून त्याच्यावरती गुन्हा दाखल केला पाहिजे की नाही? गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि मी ते पत्र पण देते की या अशा कंत्राटदार नुसते घेऊन धंदा करण्यासाठी येणार असतील तर हे चुकीचं आहे आणि त्याचं देते पत्र. आम्ही पोलीस कंप्लेंट पण करतोय. एक काही राजकीय प्रश्न आहे की परिषदेवर जाण्यासाठी जर परिषदेवर जाण्यासाठी उद्धव ठाकरेंनी जर मदत लागली तर त्यांनी एकनाथ शिंदेशी बोलावं असं नरेश मस्के म्हणतात. आम्ही त्यांना मदत करू. बघा, हा पक्षप्रमुख आणि एकनाथ शिंदे पण आता एका गुटचे प्रमुख आहेत पक्षाचे. त्यांच्यातले मी याच्यावरती कुठलंही भाष्य करणार नाही. जे काय आहे उद्धवजी तिथे का असणं जरुरी आहे हे जर प्रत्येकाला वाटत असेल तर होईल मदत.